जिजे पिढी बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव विठ्ठल विठ्ठल जिचे पिढे बाळ प्राण देचा विकळ सिस्टम नाही त्या बापूच्या भावाने माहिती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव पंढरीच्या देवराया पंढरीच्या श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिराम वर्णरंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपंदे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका नमो रंग केली प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीस केली न त्यागिती दिव्य लोकासनिली आता हृदय हे आपुली चौपाळून आबले वरी वैसव पावले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जिचे पिढे बाळ प्राण दियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरे एक जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना महाथोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा पारगावकर आलेली सर्व साधक मंडळी वैष्णव मंडळी फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा थोडा बेस दे बोडे मला थोडा भास दे 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून पारगावकर आलेली सर्व साधक मंडळी वैष्णव मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप कोणाचा बोलू नका मला आता पाठीमागे आता प्लीज 1 तास बघ पाठीमागे जाऊन त्यांना सांगा कोणतरी फक्त 1 तास माझ्याशी बोला फक्त तिकडं कोणी बोलू नका म्हणा मला रात्री 1 वाजता प्रवास सुरू झालेले तुमच्यापर्यंत येण्याकरता मला 10 वाजले मी तुमचा टाइमपास म्हणून कीर्तना करताना आलो एका पवित्र आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आलो ना खूप गोड संकीर्तन ऐकूया तुकाराम महाराजांचा निरोप आहे तुम्हाला कोणाचा दादा तुकाराम कोणाचा गमाय
तुकोबारांचं तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे, पारगावकर कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. पण कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गडे जाणव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे जाणव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. पारगावकर आलेली सर्व माता माऊल्यांनो, पुरुष बांधवांनो, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं. त्या गायनातून, त्या वादनातून ऐका ना, जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. देवायसा मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. तुकोबर आहे संतांचं जीवन किती कृपावंत आहे आजच्या अभंगाच्या द्वारे सांगतात. विठ्ठला म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, किती कृपावंत जीवन आहे तुकोबर आहे सांगतात संतांचं. त्याच्याकरता एक दृष्टांत देतात तुकाराम महाराज. जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ, आईचा आणि लेकराचा एक दृष्टांत देतात. बरोबर, आईच्या स्वभावाचा एक दृष्टांत देतात तुकाराम महाराज. कसा स्वभाव आहे, सूत्रधोरी एक जीव आईसा मातेचा स्वभाव. अजून आई काय देते आपल्याला, महाराज म्हणतात आईची लेकर सुख नसले की तिच्या जीवनातली ती विश्रांती, सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ते. सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती. तसंच महाराज म्हणतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, तुका म्हणे संत. महाराज म्हणे सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती, उमटे मातेची चित्ती, सुखाची विश्रांती. सूत्रधोरी एक जीवायचा मातेचा स्वभाव. महाराज म्हणतात प्राण तिचा विकळ जिची पिढी बाळ. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी आई साहेब एक पॉइंट विकू दे बाबडी, मला छान गोड लावला होता तो. आशाबाई रविदास मेहमान पूज्यश्री आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झाला. आईची 3 लेकरं आहेत, आदरणीय गणेशराव, आदरणीय अनिलराव आणि आदरणीय सुनीलराव. आईचे 2 नातू आहेत, आमचा सिद्धेश आणि एक रुद्र. आईच्या 3 नाती आहेत, वैष्णवीताई असेल, श्रुतिकाताई असतील आणि चारवीताई असतील. हा संपूर्ण परिवार. बरोबर ना, जमलं. मी एकदाच वाचलं. हा संपूर्ण परिवार. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग संपूर्ण मेहमानी परिवार तथा भजन सम्राट आदरणीय हरिभक्त प्रणामचे सिद्धेश्वर बाबा आळंदीकर पूज्यश्री महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एक बोलाचे साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित मृदंग शिवक आदरणीय हरिभक्त कृष्णा महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. दुसरे मृदंग शिवक बरोबर कृष्णा महाराज ना, हा माऊली महाराज. बरं कृष्णा महाराज तिकडे राहिले काय, बरं जमलं. माऊली महाराज गोरे महाराजांना दंडवते. दुसरे मृदंग शिवक आदरणीय हरिभक्त प्रणामचे अविनाश बाबा पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आदरणीय कृष्णा महाराज आहे, सिद्धेश्वर महाराज आहे, आदरणीय हरिभक्त प्रणामचे रमेश भाई आले. वा, टाळी वाजवा मस्तपैकी या गुणीजनांकरता. माझ्या अविनाश महाराजांच्या या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत करतो, साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हाला दंडवत, दोन्ही युट्यूब चॅनलवाले मालक तुम्हाला दंडवत. बरं का, मी तर काल 1-2 दिवसापासून निर्णय घेतला की तुम्ही थोडंसं युट्यूब लावायला जरा बंदी आणतो. तर काय करावं, कोणाला नाराज करावं मला कळत नाही. कारण एखादी कमेंट चालूच असते लोकांच्या, लोक काय चांगली वाईट कमेंट करतच असतात. थोडासा त्रास होतो, पण मग बघा जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं टाका, लय चुकीचं वाटलं तर काढून टाका. म्हणजे जेणेकरून लोक त्रास देणार नाही आपल्याला, कारण लोकांचा स्वभाव आहे त्रास देणं.
त्याच्यामुळं अवघड आहे. पण चला असू द्या, काय टेन्शन घेऊ नका. दिलाय तर असतो तो आपण सहनच करायचं. मग आता काय करता. कारण एक 2-4 दिवसापूर्वी दिंडोरी तालुक्यात कीर्तन केलं मी, आणि त्या घरातली सून होती त्या आईची. तिला कसा आवाज गेला, काय आला, तिला काय तिला माहिती नाही. तर माझे तुम्ही युट्यूबला सर्च करा श्रावण महाराज जगताप, असं तिने कमेंट केलेली की या कीर्तनातून मला वाईट अनुभव आला. म्हणजे असं घरातली पत्नी असेल, सौभाग्यवती असेल, तिनं तिची जबाबदारी पाळावी. घरातल्या पतीशी समोरच्याशी बोलणं करावं. स्त्रीने कधी बोलू नये परपुरुषाशी. का आदर असावा आमच्या पतीच्या पुढे कधी जाऊ नये पत्नीनं. घरातला आदर असावा, स्त्रीचा सन्मान असावा. स्त्रीनं कधी बोलू नये. पण येणारा काळ वाईट येत चालला, आता सावधान. तरी पण माझी विनंती आहे तुम्हाला, जेवढा आवाज चांगला जाईल. तुम्हाला त्रास होत नाही ना माझ्या आवाजाचा? गोड येतो ना? थांबा आता ऐका, खूप छान. म्हणजे आम्ही आधीच विचारून घेतो तुम्हाला, कारण मी घाबरायला लागलो आता. लोक येणारा काळ एकदा वाईट येत चालला. कितीही गोड कीर्तन केलं तरी लोकायला आता ते आमच्या दाजीने पहा इंदुरीकर दाजीला किती त्रास हो राहा. कोणी पाठीमागं लागलं त्यांच्या वाल्या. आम्ही लाडका साला इंदुरीकर दाजींचा. खरं तर त्यांनी सांगितलं गरीबाची परिस्थिती नसेल तर कर्ज काढून लग्न करू ना भाऊ. आता त्यांची आधी श्रीमंती म्हणजे एखादा तालुका घेऊ शकतात. आधी श्रीमंती ते आपल्याला सांगता येणार नाही. दिली श्रीमंती, थाटामाटात मुलीचा साखरपुडा केला. पण परिस्थिती अशी आहे, आमच्या जवळच गावी एक गरीब बापानं मुलीचं लग्न केलं, 10 लाख रुपये कर्ज काढलं. आज मुलीला लेकरं झाले तरी तो बाप कर्जच फेडतो. हा सुविचार, हा संदेश त्यांच्या करताय. पण चला ऐकूया, खूप एका आईच्या निमित्ताने आलं गोड कीर्तन ऐकूया. सर्वांना दंडवत करतो. श्री संताजी माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. 1 वर्ष पूर्ण झालं. ही 3 लेकरं, गणेश दादा, अनिल राव आणि सुनील राव. अशी एखादी रात्र गेली नसेल त्यांच्या जीवनात, असा एखादा दिवस गेला नसेल त्यांच्या जीवनात, वर्षभराच्या काळात त्यांना आईची आठवण झाली नसेल. का आमच्या आईची आठवण काढायची? ऐका बरं ताईला लक्षपूर्वक आहे. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना ताई, का मुलीच्या जीवनात संकट आलेली झेलण्याकरता कोणी नसतं. तशी निस्वार्थ प्रेम करणारी माय, आई या जगातून निघून गेली ना पारगावकर, मुलाच्या जीवनात संकट आलेली झेलण्याकरता कोणी नसतं. मी तुम्हाला उदाहरण पटवून दिलं प्रमाणे सांगा ना, खूप गोड ऐका फक्त, खूप गोड. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतो. तो कसा? एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती, तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं ना ताई का मुलीला बाप आठवतो. तसं ऐका ना, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी सहजच वडील जर रागवले तर मुलाला हक्काचं घर फक्त आई असतं. आईकडे जातं, आईच्या पदराला धरतं, पकडतं, घट्ट पकडतं, ओढतं त्या पदराला आणि आईला विनंती करतं, आई ए आई अगं सांग ना बाबांना मला मारू नको म्हणून. किती प्रेम करते तुकाराम महाराज म्हणतात ती आई. लेकुराचे हित तुकाराम महाराज म्हणतात ऐका गाड्या, ही उपमा खरी तर संतांना द्यायची. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोटी 12 आहे त्याचे सर्वस्वही साय, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओढी. जाणे माऊलीचे जाणे माऊलीचे आईशी
गोष्टीची. अशी प्रेम करणारी आई. 1 वर्ष झालं त्या आईच्या फोटोकडे पाहिलं की आता फक्त फोटोत पाहायचं, पण आठवतं ना तिचं जीवन. तिच्या मैत्रिणी आलेल्या आहेत, आज मुंबईवरून आले आहेत ते पण. आता त्या लेकराने फक्त तिच्याकडे पाहायचं त्या फोटोत. आई तुझ्या या मूर्ती वाहनी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. किती प्रेम करते ती, किती उपकार आहे. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड तू पाजिला शिपान. आई तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आज आदरणीय गणेश रावांचं, सुनील रावांचं, अनिल रावांचं राहणं VIP. पण ज्या काळामध्ये आईनं संघर्ष गाठला, ज्या वडिलांनी संघर्ष गाठला, रोहिदास नावाचा बाप आहे, तो काळ खतरनाक होता, कठीण परिस्थिती होती, गरीबी होती. त्या गरिबीच्या काळात ती आई तो कवी सांगतो, आडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या गया कष्टाला ग कधी सीमा झाली नाही. म्हणतात ती आई काय असते. अंबरुनी वासर आली चाटते जवा गाय, तवा मले तिच्या म्हणजे दिसती माझी माय. अशी निस्वार्थ प्रेम करणारी आई. 1 वर्ष झालं या तिन्ही लेकरांच्या जीवनात जाऊन. थोडस अन्नदान घडावं, थोडस भजन घडावं म्हणून ऐकूया. इथं जन्म झाला की मारावा लागतो. श्रावण महाराज जगतात सांगतो म्हणून नाही ऐकायचं, ज्ञानोबाराय सांगतात म्हणून ऐकायचं. बरं चला आता जरा ज्ञानोबारांशी बोलणं करू आपण जरा मस्त छान. कधी कधी ज्ञानोबारांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबारांशी बोलून पहा. का हो, इथं भलं करणारी फक्त संत आहे बरं का आपल्या जीवनातलं. इथं संताशिवाय कोणी भलं करू शकत नाही आपलं, म्हणून बोलून पहा. मग का हो, आम्हाला ज्ञानोबारांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, नामावणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी. आम्हाला ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी वाचावा लागेल. नुसती वाचून चालणार नाही, ती अनुभवाला यावी. बरं सुरू झालं बरं का बोलणं. ज्ञानोबाराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. चला ज्याच्या ज्याच्या ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चला बरं. उपजे येते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रम. ज्ञानोबाराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणारे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला. का हो ज्ञानोबाराय, इथं जर एक दिवस मरावंच लागतं. आवाज कमिटी शिट्टी मारते. इथं जर एक दिवस मरावंच लागतं तर आम्ही आलो तरी कशा करता. ज्ञानोबाराय सांगतात एखादी याचं माध्यम घेऊन आलं. पुढची ओळी ऐकायची बरं का. आपलं गाव पारगाव नाही, सासवड नाही, जेजुरी नाही, पुणे नाही, मग देहाच्या गावा आली. ज्ञानोबाराय सांगतात आपण देहरूपी गावाला आलं. देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जीवाला 2 सोहळे, जन्म मृत्यूच्या सोहळीया. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ना म्हणून धनंजय आजी या परी आलोय ना. खर तर आईंचे 2ही सोहळे झाले ज्ञानोबारांच्या भाषेत. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. आता तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता हो? जन्माचा. कोणता कोणता कोणता? बोला बोला बोला. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. आपला एक सोहळा झालेला आहे. कोणता? बोला ना. जन्माचा. कोणता? आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही काय घाबरायचं नाही. तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा, सांगणारं पण जाणार आहे. आता बरं वाटत पहा तुम्हाला, बरं वाटलं, बरं वाटलं. बस इथं कोण राहण्या करता आलं. देहाच्या गावाली जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ना म्हणून धनंजयाजी या परी किती वेळा जन्माया वे नित्य व्हावे प्रजित.
सोळे. मग कावं ज्ञानोबा आहे अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण, ही जर फजिती असेल, हे जर दुःख असेल, ही जर व्याधी असेल, ही व्याधीची आपल्याला पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. भरतिया बाबे शरण जाता भेटी पहाडी तसे तुटी जन्म व्याधी. नाथ महाराज ही जन्माची व्याधीची, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण. मग का हो हे आम्हाला नष्ट करता येईल का? ज्ञानोबाला सांगतात पारगावकर त्याच्याकरता चालू इथं तैसे येण्याची शरीरी. ज्ञानोबा पुढे बोलतात शरीरा येणे सरे आणि किंबवणा येर जारे चिरा पडे. ज्ञानोबा सांगतात यादी याला येणं आणि जाणं संपवते. तर आम्ही काय करावं ज्ञानोबराया? माऊली सांगतात एक काम करा तरी जडजडून व्हायला नाही. ये भक्तीची वाटेला जी हा पावशी आम्ही गणेश धाम माझी त्या भक्तीच्या वाटेला लागायचंय. जी अनादिकालापासून आलेली भक्तीची वाटे बरं कशी परंपरा आहे. अनादिकालापासून आलेली भक्तीची वाटे. तुकाराम महाराज तर हनुमंत रायाला राम भक्ताला विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा. मज धावाव्या सुबटा शरण शरण हनुमंता तुम आलो रामदूता. राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. त्या भक्तीच्या वाटेला लागायचंय. मग भक्तीची वाटचाल करण्याकरता भजन करण्याकरता ही मिळालं. स्वतःला भाग्यवान समजा ही मिळालं. कारण का नरदेव दुर्लभ दाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. परमात्म्याच्या भजनाकरता आयुष्य लय थोडं आहे. जीवन सुंदर आहे पण आयुष्य थोडं आहे. किती हो अल्प आयुष्य मानव देह शतकनीने ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरली ती पाय का. भजनाकरता आयुष्य लय थोडं आहे. मग मिळालं हे भाग्य समजा. हा महाराज म्हणतात भाग्य आली ती मनुष्य दी. हा मनुष्य जन्म मिळाला ना भाग्य समजा. दुसरा पुरावा तुलसीदास महाराज म्हणतात बडे बाग मानुष तनु पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. पहिलं भाग्य नरदेव मिळाला ऐकता ना अभंगाच्या पहिल्या चरणदेशी. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. बरोबर बरोबर. तिसरं भाग्य मग भारत देशामध्ये जन्म मिळाला त्याला काही पुरावा आहे का? भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. बरोबर बरोबर. तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य असं. ही भूमी ही आपण ज्या जागेवर बसली ना ही सोपान काकांच्या समाधीनं पावन झालेली भूमी बरं का. पवित्र ते कुळ पावन होते जे ते हरीचे दास जन्म घेती. माझा मुद्दा चालला गाण्यात आदव. हा सोपन कांगांच्या समाधीनं पावन झालेला हा परिसर आहे ना जिथं साधूचं राहणं आहे. ऐकता का या मातीचं वैभव ऐकायचं आपल्याला या महाराष्ट्राच्या मातीचं ना. महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा वास आणि धन्य भूमी पुण्य देश. ही भूमी धन्य आहे. संत सोपान काकांच्या समाधीनं पावन झालेली धन्य भूमी आहे. जिथं साधूचा वास आहे राहणं आहे ती भूमी धन्य आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा पारगावकर सोपान काकाच्या नंतर जन्माला आलो. ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आलो. निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. संतांच्या नंतर जन्माला आलो. आणि पाचवं भाग्य ऐकता का? लक्षपूर्वक ऐका बरं का. ऐकताना ऐका सगळे. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याची पहा. 2019 2021 चा काळ लय वाईट गेला पारगावकर. अरे श्रीमंत माणसं कोट्याधीश माणसं निघून गेली. मग आपल्याला ठेवलं कशाला? बिड्या आणायला.
अशा भंगार कार्याकरता ठेवलं का मग आपल्याला? आम्ही तर भजनाकरता आयुष्य दिलं. देवी दिला देवा दिलाय महाराज म्हणतात, देवी दिला भजन घोमाटा. पण घडलं असं, तो या झाला पाटा बाधा झाली आपल्याला, आपण भजन विसरून जातो. पण ऐक, सांगा देवाला ज्ञानोबा राहिला सोपान काका, हे मस्तक सोपान काकाच्या समाधीवर ठेवा, जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणावर ठेवा. सांगा, बरवे झाल्या जीवरी पांडुरंगा खंडेराया सोपान काका माऊली ज्ञानोबा राया नाही पडिल मृत्यूची हारी, वाचून आलो येत बरी उरले ते हारी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य भगवत साधनेत जा, भगवत साधनेत जा, भजन करा. हीच तळमळे शोधून आले संत हिताहित जगाचे. म्हणून किती कृपावंत जीवन आहे संताचं, आपण भजन करावं. किती दयाळू जीवन आहे, दया करणे जे पुत्राशी तिची दासा निदासी. जे मुलावर प्रेम करायचं ते दासावर प्रेम करायचं, संतांची भाषा आहे का वा. पण ते भजन आमच्या जीवनामध्ये घडावं. किती कृपावंत जीवन आहे संतांचं, पाहूया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
ही हिरे असे तुम्ही साऊंड कसायला लावते पण आवाज तुम्हाला गुडच येणार. पण आमचा प्राण म्हणजे साऊंड आहे. पण चला काय टेन्शन नाही, खूप गोड आहे बरं का, म्हणजे तेच काय टेन्शन घ्यायचं नाही. 1 तास कीर्तन करायचं, कोणाशी वाद नाही घालायचं, गोड म्हणायचं चांगलं सगळं. त्याचं कारण असं दादा, मी तुम्हाला का वेळोवेळी टाळी वाजायला लावली? मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. जो भेटल त्याला चांगलं म्हणा बरं का पारगावकर. इथे काय कोणाला नाव नका ठेवू बसलो. वा म्हणा. माऊली महाराज किती गोड मृदंग वाजवतो तुम्ही. रमेश महाराज किती गोड ज्ञानोबाराने तुम्हाला आवाज दिला. सिद्धेश्वर बा काय गोड गाता हो कृष्णा महाराज तुम्ही. कोणालाही चांगलं म्हणा ना, चांगलं म्हणण्यात आनंद आहे बरं का. नाही तर आता एक आजार लागला आपल्या पाठीमागा, जळका, जळण्याचा आजार लागला. नुसतेच जळतात, काय होत नाही जळून पारगाव कोणावर, कोणाला नावं ठेवण्यात जळून. हे बघा मी माझ्या माऊली महाराजावर जळवलं, आमच्या दोघांतच घ्या जळाजळी. मी जळवलं समजा, मा जळून एकच होईल पारगावकर, काय राख. मग राख होता असेल तर जळण्यात काय मजा. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. एखाद्यानं गाडी घेतली ना, ऐकता का, एखाद्यानं गाडी घेतली ना म्हणा वा तात्या काय गरिबी होती तुमच्याकडे, सायकल नव्हती तुमच्याकडं, पण वा वा गाडी घेतली, अभिनंदन बरं का तुमचं तात्या. तात्यालाही बरं वाटेल आणि आपल्यालाही बरं वाटेल. याला तात्याची गाडी पाहिली, पारगावच्या चौकात आला. कुठे गेलते ते गाडी पाहिलं. कोणी गाडी घेतली? तात्याने गाडी घेतली. कस काय गाडी चांगली? मग हापतीव घेतली असेल. अरे घेऊ दे ना जाळक्या, हापतीव घेऊ देऊ ना तर कशी घेऊ देऊ. ज्यानं घेतली त्याला चांगलं तर मग. एखाद्याच्या वास्तू शांतीला गेले ना म्हणा वा वा पाटील काय गोड बांगला बांधला, झोपडी होती हो तुमची, वावालाही कष्ट केले, तुमच्या कष्टाला फळ आलं, तुम्ही चांगला बांगला बांधला बरं का. वा काय लाइटिंग आहे, किती गोड मंडप आहे, म्हणजे किती गोड कलर दिलेला आहे, किती छानसं वातावरण आहे घरापुढं, सभा मंडप असेल, सगळ्या गोष्टी असेल, किती गोड आहे हो असं म्हणा. पाटलालाही बरं वाटेल आणि आपल्यालाही बरं वाटेल. हाती नाही म्हणत. मग कलरचा असा दिला, लाइटिंगचा अशी लावली. अरे तुझी घरी आहे, तुझ्या दरवाजाला आहे ना कडी नाही आतून, तिला अशी बादली लावा लागत, बादली तेवढी कडी टाकून घे. काय लोकांच्या चुका कडेच बसवतो भाऊ. तुझ्या घराच्या दरवाजाला कडी लावा लागत नाही, कधीच नाही, तिला बादली लावा लागत बकेट. आला असं मला काय म्हणायचं तुम्हाला लक्ष नाही. कोणाच्या चुका नाका काढत बसतो. जो भेटल त्याला चांगलं म्हणायचं. काय भेटत नाही नावं ठेवून. एक हे बघा दादा, हे जीवन खूप थोडं आहे पण खूप सुंदर जीवन जागा. तुम्हाला थोडासा कोणाचा राग आला ना, देवासमोर जा, देवाला म्हणा देवा पांडुरंग हे कसं गोड विश्व निर्माण करून ठेवलं, हे किती गोड चित्र असेल प्रभू, याच्यापेक्षा तुम्ही किती सुंदर असाल हो, असं देवाला म्हणा ना. घरात सासू बोलली ना, राग आला ना, तर मग देवाच्या मंदिरात जा, फॅनला भाजी नका लिहू, नाही तर मरण सोपं झालं आपल्याला. सासू बोलली तळ्यात उडी आणली, रोज तेच आहे बातमी. सून बोलली, सासून फाशी घेतली. ताई मीराबाईच्या जीवनात जेवढं दुःख आहे ना तेवढं आपल्या जीवनात काहीच नाही. भजन करत होते मीराबाई, गावातले लोक नावं ठेवायला लागली. लोक कहे मीरा ओ गई बावरी, बाप कहे कुल नाशी रे, पग गुंगरू बांध मीरा नाची रे. देवाच्या मंदिरात नाचणाऱ्या मीराबाई बापाला बातमी गेली, पोरगी मंदिरात नाचते, लोक नावं ठेवायला लागली. विषयाचा प्याला दिला बापानं. नुसता बाप ऐकू नका ताई, येणारा काळ लय वाईट चालला. मालेगाव तालुक्यातली घटना आहे, डोंगराळे गावाची. 4 वर्षाची पोरगी हो, काय अंत असेल ना त्या मुलीचा. पाहिली असेल तुम्ही ती बातमी सगळ्यांनी. ठेचून मारलं होत्या लेकीला. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊ शकतो. येणारा काळ लय वाईट चालला दादा, म्हणून सावधान. आज मोबाईल जर ओपन केला ना, आमचे फॉलोअर्स वाढण्याकरता आम्ही काय रील्स काढायला लागलो तुम्ही पहा. महिलेचं जीवन किती प्रदर्शनाचं नाही, आपल्या डोक्यावर पदर असावा. अहो या भारताचे राष्ट्रपती पण कधी डोक्यावरला पदर पडला नाही. आमची आई वैकुंठवासी झाली 2021. आमची आई सांगायची, अरे महाराज मारुती मंदिरासमोर जर शहाणी माणसं उभी असली तर तिथून महिलाने जायचं, पण पायातली चप्पल हातात घ्यायची, पदराच्या आड लापावं लागायची. आज काय रील झाली, देहाचं प्रदर्शन झालं. आमच्या आईची गरिबी होती सगळ्यात बरं का. आमच्या आईनं नवरंगाचं पातळ घातलं म्हणजे तिगळं दिलेली होती, पण आमच्या आईनं कधी फाटेला पातळ अंगावर नाही घातलं. आज जो अंग भरून कपडा घालतो त्याला लोक नावं ठेवतात, आणि जी फाटेल कपडे घालायला नाही त्या लोक चांगलं म्हणायला लागले.
म्हणून तर एवढ्या 4 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होऊ शकतो. बरं एक नाही हो, एक नाही ना. म्हणून सावधान, लेख तुम्हाला आहे, लेख मला आहे. चांगले कपडे असावं तुमच्या लेकीच्या अंगावर लहानपणापासूनच. आपल्या लेकीच्या जीवनात चांगले संस्कार द्या. येणारा काळ लय वाईट आहे. चला 4 मुली अरे ठेचून मारलं, काय राग असेल, काय क्रोध असेल ना, पण देव कधी त्याला माफ करणार नाही. त्यात अरे 4 वर्षाच्या बाळाला. मालेगाव तालुक्यातली घटना आहे, डोंगराळे गावाची. सरकारला माझं जाहीरनामा म्हणे, सरकार एखादी योजना कमी राहावा, पण जेवढे हे आतंकवादी लोक आहे ना, एखादी गोष्ट कमी केली तर चालेल, पण अशा हराम करू लोकांना फाशी लवकर झाली पाहिजे. नुसतं म्हणून चालणार नाही, खरोखर फाशी दिली ना तर हा अत्याचार थांबल. सावधान. विषाचा प्याला दिला. मीराबाईच्या आईला सांगितलं, जांग मंदिरात नाचते ना ती, गावातले लोक नावं ठेवायला लागली. मीराबाईनं हात जोडले, मीरा तू पायात चाळ बांधते, हातात विना घेते, तुझ्या बापाला आवडत नाही. मीरा हे नाचते ना तू, देणं का सोडू. पण मीराबाई तेवढं प्रेम करत होते बरं ताई. तो विषाचा प्याला घेतला. विष का प्याला राजाजी ने भेजा, पिवत पिवत मीरा शिरे, पग घुंगरू बांध मीरा नाची. देवासमोर जातात. सासू बोलली, सून बोलली ना, तर देवासमोर जा. देवाला म्हणा, नाम तुम्हारा तारनहारा. जी मीराबाईला सोडवलं ना ज्या विषापासून, दुःखापासून, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर. एखादं पोरगा असतं, देखणं असतं, गोंडच असतं, असं वाटतं या विश्वातलं किती सुंदर पोरगा असेल ना, पण त्याला घडवणारा किती सुंदर असेल. एखादी स्त्री अशी असते, खूप छान दिसायला असते, खूप छान, तिला घडवणारा सुद्धा किती छान असेल. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. देवासमोरचा आनंद घ्यायचा, देवासमोर. एकदा टाळीवाचा गुणवान करताना खूप गोड. जिची पिढी बाळ इथून बाजूला गेला, अभंगाच्या पहिल्या चरणात आला. आई ऐकायची, पण महाभारतात बी आई ऐकायची. शेवेला पूर्ण विराम द्यायचं. अर्धा तास शिल्लक की माझ्याकडे. 10:30ला पंचपैसे सुरू झाली, 12:30 वाजता थांबायचं आपल्याला. ऐका, टेम्परेचर भरपूर आहे, मंडप वाईट आहे, त्याच्यामुळे आपल्याला मस्त छान सावली लागू राहिली. हा आलं मला काय म्हणायचं तुमच्या लक्षामध्ये. पूर्वी अशी जाड मंडप होते, जुनी माणसं अशी किती रानात बसू द्या, गार लागायची त्या मंडपामध्ये. आता ही शायनिंग झाली, त्याच्यामुळे अवघड झालं. पण चला ऐका, जिचे पिढे बाळ. आता व्यवहाराचा दृष्टांत ऐका. आधी लेकरू चाललंय रस्त्यानं, चालता चालता ठेच लागली त्याच्या पायाला. ऐका बरं ना तुका, आईला आवाज दिला, आई काय रे राजा. आई माझ्या पायाला ठेच लागली, रक्त बंबाळ पाय झाला. आईनं ते दृश्य पाहिलं तुकाराम महाराज म्हणतात. पण लेकराच्या झालेली पायाला जखम, पीडा आईला कळाल्याबरोबर प्राण देचा विकळ. जिचे पिढे बाळ. लेकराच्या पायाला पीडा झाली ती आईच्या हृदयाला होत असते. एवढी आई प्रेम करते. चला जरा महाभारतात जाऊ आपण मस्त पैकी छान ऐकूयात. चांगली आलो आपण एका आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक चांगली आई ऐकून जा. आणि नुसती ऐकू नका, त्या आईचं जीवन काय होतं आधी ऐका. शास्त्रानं 5 पतिव्रत सांगितले. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. एकच सांगायची, द्रौपदी. महान पतिव्रता द्रौपदी. आता भगवंताची सख्खी बहीण होती, कोणती सांगाल का कोणी? सुभद्रा. कोण होती? आणि मानलेली बहीण होती. पण भगवंताचा एक जवळचा सखा आणि लंगोटियार होता. कोण? उद्धव. पण भगवंताच्या मुखाला सदैव त्या द्रौपदीचं नाव असायचं. कोणाच्या मुखाला? बोला ना. देवाच्या. आपल्या मुखाला देवाचं नाव येण्याकरता महाराज म्हणतात अनंत जन्मीचं पुण्य लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा होय. आपल्या मुखाला भजन येण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य लागतं.
पण द्रौपदी किती भाग्यवान असं गजीचं नाव भगवंताच्या वठाला मुखाला, पण ते उद्धवाला सहन नाही झालं. उद्धवाला सहन नाही झालं. कधी कधी जवळ जायला सहन होत नाही बरं का. ऐका, मोबाईल ठेवून द्या थोड्या वेळा. विठ्ठला विठ्ठला कमी झाला माझा याचा अंदाज घ्या किती झाला. उद्धवजी सतत मुखाला द्रौपदी द्रौपदी. भगवान अहो तुमची सख्खी बहीण आहे. कोण? सुभद्रा. तिचं नाव तुमच्या मुखाला नाही येतो. सदा मानलेल्या बहिणीचं नाव घेतात मुखाला. ए उद्धवा, एक दिवस मी तुला जाणीव करून देईल की का तिचंच नाव माझ्या मुखाला येतं. थोडासा कालावधी गेला, सांगितलं चला उद्धवजी जायचं आपल्याला सुभद्रा ताईच्या घरी. गेली ना, सांगतच गेली बहिणीच्या गावाला. दरवाजा वाजवला. उद्धवजीने सांगितलं सुभद्रा ताई भगवान आले. काय रे काना दादा, अरे येण्या अगोदर एखादा कॉल तर करायचं मला. नाही कॉल तर मिस कॉल द्यायचा काना मला. काय झालं? आता मला शृंगार करून मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे, मला तिकडे जायचंय. तेवढं तू आला बघ काना. कानानं सांगितलं ती काय सांगू नको पाहिजे, मला भूक लागली. आता देवाला ते पाहायचं ना. आता ती का द्रौपदीचं नाव मुखाला ऐका बरं का माया. आता लक्ष करू ताई, काही सांगू नको, मला भूक लागली. असं एक काम कर काना, हे बाई इथं फळं ठेवलेली, घे काप आणि खातोपर्यंत मी शृंगार करते. कापण्याकरता सुरुवात केली, पण ऐकता ना, कापता 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 देवाचं बोट कापलं, रक्त भमाळा झाला. उद्धवजी नाव दिला. सुभद्रा ताई काय झालं? भगवंताचं बोट कापलं. काय रे कान, आधी एकतर मला काहीतरी काम करून ठेवलं, आता त्यांची चिंधी सापडणार. गेली सुभद्रा चिंधी सापडा. 1.5 तास झाला सुभद्रेला चिंधी सापडा. त्रास व्हायला लागला. मग भगवंतानं सांगितलं हे उद्धवा चल जवळ द्रौपदीचा महाल आहे, जाऊया आपण त्या द्रौपदीकडे. आता ऐका बरं का, द्रौपदी भगवंताची पूजा करून घरातल्या मंदिरात पूजा करून तुळशीला पाणी टाकत होती. कोण? कोण? द्रौपदी. कोण तुळशीला पाणी टाकतो? रोज वर बोट करा माहिती. हा छान छान गोड गोड असतं. रोज देवाची पूजा करायची, रोज घरातल्या सासू सासऱ्याचं दर्शन घ्यायचं, रोज तुळशीला प्रदक्षिणा करायची. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणूनही तुकोबारांचं ऐकायचं. काळ सारावा चिंतनी एकांतवाशी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार. रोज नित्य नेमन. तेवढ्यात द्रौपदी तुळशीला पाणी टाकून प्रदक्षिणा करत होती. आता ऐका, तुळशीला पाणी टाकल्याचं दर्शन घेण्याचं पुण्य किती. नाथ महाराज म्हणतात धन्य तुळशीचा महिमा नाही आणि उपमा. प्रातकाळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ. नुसतं सकाळी तुळशीचं दर्शन जरी घेतलं कोटी यज्ञ केल्याचं फळ मिळत असं बरं का. म्हणून रोज दर्शन करा तुळशीचं. आणि तेवढ्यात भजन चालू होतं द्रौपदीचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्ण म्हणणार. ऐका ना, जे देवाचं भजन करीत तो देव समोर दिसला. किती आनंद झाला असेल त्या द्रौपदीला. भजन करता करता देव समोर दिसला. पण रक्त बंबाळ झालेला हात पाहिला देवाचा. आणि पदराच्या बाजूने साडी धरायला गेली, पदर, आणि तेवढ्या डोक्यावरला पदर पडला आणि पदराच्या बाजूने टर्र तिने साडी फाडली. तेवढ्यात उद्धवाचं लक्ष गेलं. ए द्रौपदी, कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. कोण्या कोण्या ऐकू राहिले तुम्ही? नुसते ऐकू राहिले रे बाबा. कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. म्हणजे ती आजी बघा अजूनच म्हातारे बायच्या डोक्यावरला कधी पदर पडणार नाही. का बरं? त्याला धाक होता तेवढा. या आता सासा झाल्या म्हाताऱ्या. या जेव्हा सुना होतं तेव्हा सासाला खतरनाक होत्या. मेल्या म्हणा आता त्या म्हातारा राहिलेली. पण राहण्यात वागण्यात दरारा होता खतरनाक. सासू शब्द ऐकला तरी सासू लटलट कापायची. आता सून नावाचा शब्द ऐकला की सासू लटलट कापायची. काय बदलत चाललं.
ऐका चला. ए द्रौपदी, ऐका बरं का महाभारताचा दृष्टांत सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. म्हणून मी सांगितलं मोबाईल पाहू नका माझ्याकडे पहा. झालं संपत आला. 15 मिनिटं 20 सेकंद 15-20 मिनिटं. कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. एक आणि कुलवान स्त्रीनं कधी पदराच्या बाजूने साडी फाडू नये. का? जी कुलवान स्त्री पदराच्या बाजूने साडी फाडते तिचा पती मरण पावण्याचा. काय होतो? हे वाक्य ऐकलं कोणी? द्रौपदीनं. ए उद्धवा, मान्य आहे मला, कुलवान स्त्रीनं जर कधी पदराच्या बाजूने साडी फाडली तर तिच्या कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो, म्हणजे पती मरण पावत असतो. पण आता द्रौपदीने दिलेलं उत्तर एवढं घरी घेऊन जा बरं का, आशाताईच्या निमित्ताने. ऐकता का? द्रौपदीने सांगावं, ए उद्धव आई, मान्य आहे मला, कुलवान स्त्रीचा जर डोक्यावर पदर पडला, पदराच्या बाजूने साडी फाडली, तिच्या कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो. पण ऐक रे उद्धवा, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली. या कंपाळावरलं कुंकू किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली. एवढी प्रेम करत होती ती द्रौपदी. म्हणून तर तिच्या मुखाला परमात्म्याचं नाव होतं. आणि मग घेतलं तिने ते चिंदी बांधी ती द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी. द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी बांधली, द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी बांधली. ते धागे तुझ्याकडे ओढ करत होते. आणि आता दिलेलं उत्तर ऐका द्रौपदीने. काना, हा तर व्यवहारातला शालू, याला काय किंमत आहे, याला काय किंमत आहे. पण तुझ्या देहाला जर काही जखम झाली ना काना, तर ही द्रौपदी या देहात त्यांना साकाडून तुझ्या देहाला देईल बरं का. एवढी प्रेम करत होती. पण तिच्या जीवनात काही संकट कमी नव्हती बरं का ताई. म्हणून असं नका तू माळ घातली म्हणजे संकट येणार नाही. संकट येतच राहतात. माळ घातली संकट येऊ द्या. आणि ज्याला संकट, माळ घातल्याच्या नंतर ज्याला संकट आले आणि ज्याला संकटावर मात केली तो तर खरा माळकरी. हा, नाही तर आपल्याला थोडं संकट आलं, बरेच माळकरी माळा काढून टाकले, अंडे खायला लागले कधी. काय श्रद्धा आहे आपली वाली त्या माळीवर. कोरोनाच्या काळात बरेच पट्टे अंडे खाली गेली ती, काय ठेवली नाही देवाना त्याने. श्रद्धा असावी आमची माळीवर, निष्ठा असावी. श्रद्धा असावी ना तेवढी. आहे बा देव, आहे या माळीत काहीतरी ताकद, अशी श्रद्धा असली पाहिजे त्या माळीवर. काय पट्टे मस्त माळ बिळ काढून मस्त जगलं तरी कशा करताय. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कुठं ती हाडे ना आपल्या नाडे रडतील. एक दिवस रडावं लागतं माणसाला. मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवेला. आज मांसाहार करणं बरं वाटल, पण एक दिवस भोगावं लागतं बरं. इथं कोणाला माफी नाही. आज बरं हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं बरं वाटल, महिन्याला एखादा बोकड्या आणणं बरं वाटल, पण इथंच करायचं आणि इथंच भोगायचंय. आणि नाथ महाराजांचा पुरावा देतो आता. नाथ महाराज म्हणतात, आज पाप करणं बरं वाटल, पण अशा घमेडीत राहू नका, अशा भ्रमात राहू नका. काय आज केलेलं पाप कोणीतरी विचारणार नाही. पातकीय करिता पुढे आहे पुसता आणि काय उत्तर देता होशील तू. केले कर्म झाले, इथं केलेल्या चुकीच्या कर्माला जबाब द्यावा लागतो बरं दादा. म्हणून तर संतांची भाषा आहे. बरं चला, भजन होतं तिच्या जीवनातलं, प्रेम करत होतं देव, पण संकट कमी नव्हतं. कौरव दावतच मांडली, डायरेक्ट हारली.
दुर्योधनानं सांगितले, "ए दुःशासना, जिंकलोय आपण त्या डावात, ओढून आण तिला." आणि भर सभेमध्ये वस्त्र हरण तिचं आलं. हात जोडत होती दुःशासनाला. "हे दुःशासना, त्या सभेतली मोठी मोठी माणसे रे, नको नेऊ तिथं मला." पण दुःशासनाला अहंकार होता. दुर्योधनाला अहंकार किती नडत होता पुढे ऐकायचे बरं का आपल्याला. लय बरं वाटलं दुर्योधनाला सांग, "हे दुःशासना, हे सांगणं बरं वाटलं. केसुरान वस्त्र हरण कर." पाचपतींकडे पाहिलं, ते तर हरलेलेच होते, खाली माना घातला. कृपाचार्य, द्रोणाचार्य, मोठी मोठी माणसं होती, त्यांच्याकडे पाहिलं. त्याने दुर्योधनाच्या घरचं खाल्लं होतं, त्याने खाली पाहिलं. म्हणून कोणाच्या घरचं खावं याला मर्यादा आहे बरं का भाऊ. नाही तर पापी माणूस असेल ना, तुमची संगत त्याला असेल तर तुम्ही त्यांना किती पापी असेल शेवटी त्याच वर्णन करावं लागत. कोणाच्या घरचं खावं याला, कारण त्याच्या घरचं खाल्लं होतं म्हणून खाली माना घातला. आता कोणी नाही केलं. आणि मग सांगितलं, "तुम बिन मोरी कोण खबरली हे काना, आता तुझ्याशिवाय कोण नाही गाड्या. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले बारी, हरी तू काय वारी. आले निघ्न निवारी. कृष्णा धावरे देवाला. मग कौरवे पांचाळे सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली." दुःशासन ओढीत होता साडी, पण देवच वस्त्र झाला. अहो तो घाम येऊन पडला, जायची पाळी आली त्याला. देव देव संकट रक्षण केलं तिचं. पण तिच्या जीवनात अजूनही दुःख कमी नव्हतं. शेवटचं दुःख सांगायचं म्हणजे अभंगाचा पहिल्या चरणाचा सिद्धांत कळे थांबायचे आपल्याला. कौरव पांडवांचा युद्ध संपला, विजय झाला पांडवांचा. पण हे फक्त पांडवांनाच माहिती होतं, भगवंताला माहिती होतं अजून पांडवांवरचं संकट गेलेलं नाही. सायंकाळची वेळ झाली, सांगितलं पांडवांना, ज्या जागी आपण रोज झोपतो ना, त्या जागी आज झोपायचं नाही आपल्याला. मग शेतात जायचं. हे पांडव पुत्रांना कळलं, म्हणजे पांडवांच्या फोनला. आईला विचारलं द्रौपदीला, ऐका बरं का संकट, जी पिढी बाळ सांगतोय आता. "आई, आज बाबांनी शेतामध्ये जाणार झोपायला, त्यांच्या जागेवर आम्ही जाऊन झोपू?" पण पांडव पुत्राला काय माहिती येणार संकट किती भयान होतं. द्रौपदीला माहित नव्हतं. सांगितलं, "जा झोपा त्यांच्या जागेवर." इथं युद्ध होऊन गेलेलं होतं. हजारो प्रयत्न पडली होती रणभूमीवरती. आणि तो अश्वत्थाम्या म्हणजे दुर्योधनाचा मित्र त्या रणभूमीला फेरफटका मारित होता. आणि फेरफटका मारता मारता त्याला असं दृश्य दिसलं, पारगावकर हजारो गिधाड, हजारो कावळे त्या दियाचे लसके जोडत होतो. तो किंचाळत होता, ओरडत होता तो. अश्वत्थाम्याला वाटलं जाऊन तरी पाहावं काय. जवळ गेला तर आवाज ओळखीचा वाटला त्याला. आणि जवळ गेला तर ओळखलं, दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यात पडेल कुठं. आणि किंचाळत होता, हजारो गिधाड लसके जोडत होते. कोणता माहिती का, जो भर सभेत सांगत होता ना दुःशासनाला, "दुर्योधन, ए दुःशासना, ओढून आण तिला आणि वस्त्र हरण कर." असं सांगणं ज्या दिवशी बरं वाटलं ना, पण एक दिवस रक्ताच्या थारोळ्यात पडावं लागलं. एवढं ध्यानात नका ठेवा, ध्यानात ठेवा. हजारो गिधाड लसके तोडत होतं. आणि मग सांगितलं अश्वत्थाम्याने, "का रे, अरे काय रुबाब होता तुझा वाला, काय ललकारी होती, आता काय भोगतोय तू आणि रडतोय का रे? तुझी भावकी गेली म्हणून रडतो का रे? काय किंचाळतो ओरडतो? भावकी गेली म्हणून नाही रडत." आता ऐका त्या दुर्योधनाचं उत्तर, पारगावकर. 100 होती, 99 तर मेलीच म्हणे माझी वाली भावकी. मी एकदा शिल्लक आहे, मी पण मारणारच आहे. अरे मग दुःख कशाच आहे? दुःख एकच आहे. आम्ही 100 होतो, आमच्यातलं एकही राहणार नाही. तिकडे 5 होते, त्यांचं एक सुद्धा गेला नाही. त्याला असं वाटत होतं एक तरी मारायला पाहिजे बा. दुर्योधनाला वाटत होतं एक तरी मारला असता ना, पण नाही मेला. अश्वत्थाम्याने सांगितलं, "एवढंच ना, ए दुर्योधना, काळजी करू नको, आता जातो आणि 5 पांडव मारून आणतो." कोण म्हणतो? तो मित्र होता तो बरं का, तो अश्वत्थामा. दुर्योधनानं सांगितलं, "अरे इथं 99ची अगरबत्ती संपली पेले ती, तो एकटीची कुठं पेटी तू येणार, आता जातून मारून येतो." पण त्याला नीती शिकवली दुर्योधनानं, रक्ताच्या थारोळ्यात पडेल होता. अशी बरीच दुर्योधनी, सेंटर ज्याला पडेल, अजून ज्याला कळल त्याला कळल, अशी बरीच दुर्योधनी. खतरनाक बुद्धी चांगली नाही त्यांची. अहो रक्ताच्या थारोळ्यात पडेल तर तरी दुर्बुद्धी सुचत होती त्याला. मग त्यानं दुर्बुद्धी शिकवली त्यानं. हा, मग रात्रीच्या प्रसंगाला गेला. ही पांडव पुत्र झोपलेली होती, द्रौपदी दारामध्ये झोपलेली होती. जणू याला वाटली 5 पांडवाची. घरामध्ये गेला, दिव्याची ज्योत मांडवली, छानशे कुरळे केस होते, त्याला वाटतं असं हे पांडवाचे. त्यानं तलवार काढली, सप 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 मानेवरती चालवली, रक्ताचा पूर व्हायला लागला. 5 लेकरांची मस्तक बुडवली. भयभीत झाला तो, पळ काढला त्या हातीतून अश्वत्थाम्यानं. आणि रक्ताचा पूर वाहत 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 द्रौपदीच्या हातरुणाखाली आला, तिला जाग आली.
रक्ताचा पूर पाहिला, रडायला लागली. द्रौपदीने विचार केला काहीतरी घटना घडली, जाऊन पाहते. तो 5 लेकराचे मस्तक उडवलेले. रडता 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 शांत झाली. म्हणू लागली, कोणी रडू नका, कोणी बोलू नका, माझी लेकरं लई सुखाने झोपी गेली, कोणी बोलू नका, झोप म्हणून माझ्या बाळाची. तेवढ्यात अर्जुनाला कळलं की काही वेगानं अर्जुनाचा रथ आला आणि अश्वत्थाम्याचा शोध घेतला. ऐका बरं का, जे पिढे बाळ सांगतो. आणि कळलं या अश्वत्थाम्यानंच केलं म्हणून ते अर्जुनाने तो रथालाच मारला, तो अश्वत्थाम्या, आणि ओढ इथंच आणला. जसं आपण वांग्यासाठी वांग सोलतो ना मावशी ताई, तसं अश्वत्थाम्याचं शरीर झालेलं होतं. चिंदाडा झालं, रक्त भबाळ झालेलं ते द्रौपदी समोर उभा केला. आणि आता ऐका जी पिढे बा, ए द्रौपदी, यानंच 5 बाळकं मारली तुझ्यावाली, सांग आता याला काय शिक्षा करू. कोण म्हणते? अर्जुनाचं सांग नाही, कोणाला बोला ना, द्रौपदीला. जी पिढे बाळ ऐकायचं ना, ऐका. ए द्रौपदी, 5 लेकरं यानंच मारली, आता सांग काय शिक्षा करू. द्रौपदीनं सांगितलं, स्वामी मी सांगणार ती शिक्षा करणार. द्रौपदी तू सांग, मी ऐकलं. एक काम करा, तुमच्या पाया पडते, या अश्वत्थाम्याला माफ करा. काय म्हणते ती? ए द्रौपदी, 5 लेकरं यानं मारली आणि याला माफ. आणि मग द्रौपदी सांगते, स्वामी तुम्हाला काय माहिती आईचं दुःख काय असतं. आईचं दुःख जाणण्याकरता त्याला आई व्हावं लागतं स्वामी. मी याच्याकरता माफ करण्याकरता सांगते, तो या काय आईला. कोण? अश्वत्थामा. मग स्वामी मला झालेलं 5 लेकरांचं दुःख ऐकता का, मला झालेलं 5 लेकरांचं दुःख हे अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये म्हणून त्याला माफ करा हो स्वामी. जिचे पिढे म्हणून लेकराच्या देहाला झालेली पीडा त्या आईच्या हृदयाला होत असते. पण महाराज म्हणतात, ऐकूया त्या आईचा स्वभाव कसा आहे. आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा तुम्ही कृपावंत साधू संत जीवलोक, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतीत कीर्तिवानु संतांचा जीवनी कृपावंत. कसं हो, जिची पिढी बाळ प्राण दियेचा विकळायचा, मातेचा स्वभाव सूत्रधुरी, जीव यथामध्ये प्रकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला सर मागं लेकराच्या हृदयाला माफ करा. करविली तैसी गेली कटकट, वाकुडे का तीत देव जाणे, ना तरी बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका का, ते जोज करुणी मावली रेजे जेवे. संपले माझं कीर्तन. जाता जाता एक विनंती आपल्याला संतांच्या भाषेत, ती नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, पारेगावकर मग ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा आले का गुरुच्या कृपेनं माळ घाला. नाथ महाराजांचं ऐकूया आपण. तुळशी माळ गळा,
गोपी चंद्र दही कनवळा वैष्णव तुकोबरायचं ऐकायचं बरं का आपण. कंटे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. भजन करायचं हेही तुकाराम महाराजांचंच ऐकायचं. पारगावकर तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तो रपण जाळावे ते. बरोबर बरोबर का हो. भजन करायचं, मस्तीत राहायचं, आनंदात राहायचं, आई वडिलांची सेवा करायची हे तुकाराम महाराजांचं ऐकायचं. मायबापी केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. बरोबर. सकळ ज्ञानोबराय सांगता सकळ तीर्थाची दुरी जी का माता पितरी. सगळ्या तीर्थांचं माहेर म्हणजे आपले आई वडील. अशी निस्वार्थ प्रेम करणारी माय गणेशराव, अनिलराव आणि सुनीलराव यांच्या जीवनातली जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. किती प्रेम करते ती आई. आपण ऐकले गड्या किती तिच्याकडे पाहिलं तरी ते आठवत. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहील समाजासाठी तुग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेतील उपवास. ओल मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा जीवनाला आधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा दिला जीवनाला आधार. अशी प्रेम करणारी आई या परिवाराला 1 वर्ष झालं निघून गेली. आणि म्हणून संतांची भाषा आहे. कमी काय संतांची भाषा आहे आपण ऐकूया. थोडासा आयुष्य दिलं भगवंताने. खूप सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. म्हणून महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ प्राण दियेचा विकळ. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव बसाता. जय विठ्ठल होईल नामदेव तुकाराम होईल. थोडीशी सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही.